प्राइज कमाया आमच्या सन्माननीय मॅडम नितीन पाटील. चला याच्यानंतर मॅच होईल त्या ठिकाणी मितांशी आणि मातोश्री असा हा विद्यमान सामना म्हणजे MM 4 षटकांचा सामना असेल. टॉस जिंकला या ठिकाणी मितांशी वन द टॉस डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. अतिशय भन्नाट आयोजन सरपाडा प्रीमियर लीग 2024 पर्व 7वे अतिशय दमदार आयोजन. मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटची मांदी आळी क्रिकेटची गंगाजली क्रिकेटची गटार गंगा अतिशय नामवंत स्पर्धा पालघर जिल्ह्यामध्ये दमदार आयोजन. अमोल सुधाकर पाटील आणि काय त्यांचं योगा आहे बघा. दोघांच्या बापाचं नाव सुधाकर आहे पण दोन्ही वेगवेगळे मॉडेल आहेत. रोहन पाटील बघूया बॉलिंग मार्ग तयार. षटक क्रमांक पहिला प्रगती पदावर राईट महोदय विकेट आणि हा यस पुन्हा स्लॉग स्वीप जबरदस्त टायमिंग पहिला दमदार चौक चेंडू झाल्या ठिकाणी मिड विकेट स्क्वेले यांच्यामधून अतिशय चांगला फटका देखना फटका हॅन्डसम स्ट्रोक संघाची धाव संख्या 2 वर बिनबाद 2. अतिशय दमदार आयोजन चांगलं मैदान सुसज्ज क्रीडा संकुल या ठिकाणी सरपाडा प्रीमियर लीग 2024 हे दमदार आयोजन. आणि हा यस ओरपी चेंडू स्टेप आउट झाला. पुन्हा त्या चेंडू टॅप केला चेंडू पुश केला चेंडू केला मिड विकेटला एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 3 वर. एलिमिनेटरी मॅच म्हणजे जो जाईल हरेल तो या ठिकाणी या स्पर्धेत नॉकआउट मॅच आहे या ठिकाणी. आणि हा येस ओ व्हॉट अ स्ट्रोक बघूया जबरदस्त ऑफ ड्राईव्ह ताकदवर स्ट्रोक 4 धावांनी संघाची धाव संख्या फैलावली धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान संघाचा टोटल स्कोर आला या ठिकाणी 7 वर बिनबाद 7-7 बनन. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर विद्यमान सामना या ठिकाणी मितांशी आणि मातोश्री असा विद्यमान सामना. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच प्रेक्षणीय सामना. SPL सरपाडा प्रीमियर लीग 2024 हे दमदार पर्व सीझन 7 आणि हा येस अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह अगेन देअर शुड बी 4 रन्स. पहिल्यांदा ऑफ ड्राईव्ह नंतर मात्र स्ट्रेट ड्राईव्ह कलात्मक फटका. थोडं स्पीडअप करा प्लीज. 5:30 वाजले अजून मॅचेस बाकी आहेत या ठिकाणी 3 मॅचेस बाकी. हाऊ टू कव्हर आणि हा यस पुन्हा एकदा चांगला ऑफ ड्राईव्ह चेंडू झाला ठिकाणी लॉंग ऑफला ट्रॅव्हल होईल. एक धाव मिळेल संघाची धाव संख्या झाली 12 वर बिनबाद 12-12 फनन. अतिशय दमदार सलामी धुंद फुंद सुरुवात. SPL 2024 आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. जे कोणी मान्यवर असते त्यांना विनंती असेल कृपया स्टेजवर स्थानापन्न व्हावं. आणि हा यस पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका या ठिकाणी फलंदाज बाद होईल आणि धक्का बसेल या ठिकाणी. पहिला फलंदाज बाद पहिला गडी गारद. साहिल पाटील उत्कृष्ट झालं वासुदेव पाटील यांच्यातर्फे 500 रुपयाचं कॅश प्राईज. तर कृपया या साहिल पाटील सन्माननीय वासुदेव पाटील यांच्यातर्फे 500 रुपयाचं कॅश प्राईज या. पहिला गडी घरत पहिला हदरा पहिल्या विकेटचं बदन पहिली विकेट नेस्तनाबूत नामशेष नामहरम प्रथम विकेट स्वाहा. पहिल्या विकेटचा एन्काउंटर पहिल्या विकेटचा सुपडासा वन डाऊन द फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. धाव संख्या 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट 1 बाद 12 वर. अतिशय दमदार आयोजन विद्यमान सामना एलिमिनेटर मॅच. जो हरेल तो या स्पर्धेमधून बाहेर घेतला जाईल. त्यांचे परतीचे दोर कापले जातील. तर या स्पर्धेमध्ये गौरव पक्ष 57 धाव केले. तब्बल विशाल 133 म्हणजे दोघांमध्ये जी टक्कर 157-133 गौरव आणि विशाल पाटील असे 2 हे बघूया जे रेसमध्ये आहे त्या ठिकाणी. आणि गोलंदाजीमध्ये जे 2 गोलंदाज योगेश आणि नितेश 9 विकेट. यस
या जरा स्पीडअप करा प्लीज. साहिल पाटील या प्लीज. साहिल पाटील या दादा. 500 रुपये आम्ही घेऊ, जमा करू या ठिकाणी. 500 रुपये आमच्याकडे वलती ठिकाणी या. जर तुम्हाला पैसे नको असतील हो येस. पुन्हा दा चेंडू स्टेअर केला, चेंडू केला बॅकवर्ड गलीला मिळाला एक धाव. संघाची धाव संख्या 13 वर. 13 फॉर द लॉस ऑफ साहिल पाटील. वासुदेव पाटील 500 रुपये त्याचे कॅश प्राईज. तुम्हाला विनंती असेल कृपया कलेक्ट करा, अन्यथा ते पैसे इकडं वळती करण्यात येतील. येस येस. शूजवर पुमाचे बूट. आणि हा कोट्टा पाहिजे हाफ ट्रॅक पुन्हा चेंडू जाईल या ठिकाणी. काऊ कॉर्नरला मिळेल फक्त एक धाव. 100 कुछ भी नाही. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 14 वर. नामवंत स्पर्धा या ठिकाणी पालघर जिल्ह्यामधील SPL सरपाडा प्रीमियर लीग. या साहिल पाटील यस. ते 500 रुपयाचं काय करणार तुम्ही. यस 2 शब्दामध्ये जरा मनोगत व्यक्त करा. खरं 500 रुपयाचं कॅश प्राईज. हॅलो हॅलो. साहिल पाटील तुम्ही मागच्या सामन्यात 2 उत्कृष्ट झेल घेतलेले आहेत आणि SPL आम्ही बघतोय तुम्ही त्याची प्रॅक्टिस जी आहे गेल्या महिन्यात 2 महिन्यापासून करतात. तर तुम्हाला झेलबद्दल आणि सामन्याबद्दल काय सांगायचं आहे. SPL तर खूप चांगली आहे आणि 500 रुपये मी पप्पांना रिटर्न देणार. येस पैसे म्हणजे घरातच पैसे आहेत त्या ठिकाणी. येस नवीन फलंदाज टोडावंत फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. संघाची धाव संख्या दुसरा गडी घरात. दुसऱ्या विकेटची एक्झिट. दुसऱ्या विकेटचा करता बाय. दुसरे विकेट पाय उदार. राईट आर्म राऊंड द विकेट तयार. बॉलिंग मार्क तयार. येस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा उजव्या स्टिच्या बाहेरून अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक. जबरदस्त मारा. डॉट बॉल. हायेस्ट विकेट टेकर इन दिस टुर्नामेंट्स इन दिस लीग SPL 2024. अतिशय नेत्रदीपक कामगिरी. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा येस. पुन्हा एकदा लॉप केला. चेंडू जाहीर सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी अतिशय टायमिंग शॉट. ग्लोरियस स्ट्रोक. तोलून मागून मारलेला हा आसमानी टोळा ज्याला म्हणतात भेंगरी शॉट. लॉंग ऑफच्या डोक्यावरून. कुणाला घाबरत याने जर 150 धावा कुठल्या त्यांचे पिताश्री कमलाकर पाटील यांच्यातर्फे 500 रुपयाचा कॅश प्राईज गौरवला. हो येस आउटसाइड द ऑफ स्टंप. अतिशय खरा मारा. दिशाहीन मारा. स्टंप कुठे चेंडू कुठे. जखम मांडीला आणि इलाज शेंडीला. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. 1 धावेचा इशारा. अवांतर धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या पुन्हा एकदा येस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 2 बाद. 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. अतिशय दमदार आयोजन. चांगलं आयोजन. नेत्रदीपक आयोजन या ठिकाणी सरपाडा प्रीमियर लीग 2024. येस मनीष त्यांचे भाऊजी रोहन पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 500 रुपये. लावताना कमीत कमी 500 लावा. नाक्यावरची लेबरची म्हणजे 800 आहे. लसूण आहे सध्या 400 रुपये किलो. बरोबर की नाही. कमीत कमी 500 लावा. 200 ने 100ला व्हॅल्यू नाही. 100ला एक टीन पण येत नाही बिअरचा. त्याची किंमत 150 रुपये आहे. राईट आर्म राहून दे विकेट. बॉलिंग मार्क तयार. आणि हा येसा कुठला पैदा. पुन्हा एकदा पुल शॉट केला बघूया. जबरदस्त टायमिंग आणि हा दमदार सिक्सर. जबरदस्त टायमिंग. ग्लोरियस स्ट्रोक. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 27-27. दमदार बॅटिंग. दमदार फटका. टायमिंग शॉट. ह्यूज स्ट्रोक्स. अतिशय या ठिकाणी मी धन्यवाद देतो. या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ तसे सरपाडा प्रीमियर लीगचे कार्यकारिणी. तुम्ही मला इथं बोलवलं या वर्षी. पुढच्या वर्षी जर बोलवलं तर नक्की जेऊ. चेंडूकर या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा चांगला टायमिंग. या ठिकाणी 1 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर 29-29. 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 29.
हो येस पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू पुन्हा एकदा चेंडू खणून काढला या ठिकाणी चेंडू जाईल लॉंग ऑफला तसाच फटका मिळेल फक्त एक धाव 1 से ज्यादा कुछ भी नाही संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 30 2-32 या ठिकाणी मातोश्री आणि मिताक्षी असा हा विद्यमान सामना एलिमिनेटर मॅच आहे जो हरेल तो त्याला या स्पर्धेतून बाहेर घेतला जाईल आणि हा येस अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी स्वीप केला चेंडू जाईल मिडवे केला पुन्हा एकदा खराब फिल्डिंग 2 धावेचा बेनिफिट 2 धावांनी संघाची धावसंख्या आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी अतिशय रॉकेट थ्रो टोटल स्कोर इज 31-32 पाटील नेटवर्क यांचं हे अतिशय कमालीचं क्वालिटी आणि क्लिअरिटी बत्तीस 32 पुन्हा एकदा खरा फिल्डिंग आणि लॉंग ऑन लाई येस फॉर्मिंग जरा काही गरज नाही बघूया आरामात झेल घेता हे केला असता बघूया पुन्हा एकदा 2 धावेचा म्हणजे संघाची धाव संख्या 34 3-4 ओ येस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी येस फलंदाज टोटली बीट झाला बघूया चेंडू थोडंसं खाली राहिला आतमध्ये आला पुन्हा एकदा फलंदाज या ठिकाणी अतिशय चांगली डिलिव्हरी जबरदस्त मारा जबरदस्त बॉलिंग अटॅक आणि फलंदाज म्हणते क्लीन बॉल झाले या ठिकाणी त्रिफळाची पितल उघड्यावर दांडी गोल झाली येणारा फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवनिर्वाचित फलंदाज सांगायला तारक की मारक साधक की बाधक अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ 3 षटकामध्ये धावा कुठल्यात 34 राहिलं अंतिम हाकेचं शेवटचं निर्वाणीचं फायनल षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक तयार बॉलिंग मार्क तयार शेवटचा गोलंदाज शेवटचा मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज मनीष मगाशी आपण बघितलं रोहन पाटील यांचा डान्स अजूनही त्यांनी डान्स केला तर परत 500 रुपये मिळतील कारण मनोरंजन इज इसेन्शियल आणि हा कोटाब्याचा हुक केलाय चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी पुन्हा एकदा दमदार टायमिंग चेंडू जाईल कब्रस्तान में डीजे स्टॉप इट येस स्पीड अप करा प्लीज संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 38 राहिले उर्वरित चेंडू बाकी आहेत बघूया शेवटचं षटक प्रगतीपथावर अतिशय चांगलं मैदान सुसज्ज क्रीडा संकुल या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य वातावरणात आणि हा या अक्रॉस द लाईन स्लॉक स्वीप पुन्हा चेंडू मिडविकेटला मिळाला एक धाव 1 से ज्यादा कुछ भी नाही संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 39 3-9 आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल जे कोणी मान्यवर असतील ज्येष्ठ नागरिक अथवा सिनियर सिटीजन आणि ज्याने या स्पर्धेला जे भरीव योगदान दिलं असेल त्याने विनंती असेल किंवा ज्यांचा मान सन्मान बाकी असेल त्यांना विनंती असेल कृपया स्टेजवर या प्लीज यस आणि हा कोट्टाप्याचा पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग अप्पर कट केलाय चेंडूचा डिबिश पॉइंटला दॅट शुड बी तर भास्कर काशीनाथ वाडे यांचे छोटे बंधू यस नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते बघूया या अतिशय चांगली स्पर्धा आलेल्या पाहुण्यांचा हार्दिक स्वागत अतिथी देव भव गॉड इज गेस्ट कॅमेरा आहे कुठं तिकडं आहे का
फार दूरवर कॅमेरा आहे. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये लॉंग ऑफला झेलबाद. येस, आणखीन एक विकेट पतन. नादर विकेट डाऊन. बॅक टू द डगआउट. बघूया आणखीन एक धक्का. बघूया संघाचा तिसरा विकेट. संघाला बसे तिसरा धक्का. तिसऱ्या विकेटचा बदन. तिसरा गडी घालत तिसऱ्या विकेटचा काढता बाय. तृतीय विकेट. बॅक टू द डगआउट. यस, रामजी पण दुर्दैवानं रामजी वारिया स्पर्धेमधून कधीच बाहेर गेले. बघूया येणारा नवीन फलंदाज. येणारा फलंदाज या ठिकाणी द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. हो यस, पुन्हा एकदा स्कूप केला चेंडूला. चेंडू जाईल या ठिकाणी लॉंग स्टॉपला 4 धावांसाठी. अतिशय तंत्रशुद्ध फटका. समय सूचक समयबद्ध फटका. पुलटा चेंडू होता. आणि हा येस, पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय. चेंडू जाईल पुन्हा एकदा दणका. येस, या ठिकाणी आणखीन एक चौकाराची नोंद. सलग दुसरा चौकार. टोटल स्कोर इज 47. 49. आणि जिंकण्यासाठी बरोबर 50 धावांची गरज. म्हणजे 12.5 धावा तुम्हाला ठोकायला लागतील. दर्शनाला म्हणू नका नका. चला दर्शनाला म्हणू नका नका. आई मारते माझी हक्का. काढले डोंगराव पडेला येतो ग आई माझी सोजा बघेत येतो का. काढले डोंगराव पडेला येतो का ग आई माझी सोजा बघेत येतो का. दर्शनाला म्हणू नका नका. चला दर्शनाला म्हणू नका नका. आई मारते माझी हक्का. काढले डोंगराव पडेला येतो का ग आई माझी सोजा बघेत येतो का. काढले डोंगराव पडेला येतो का ग आई माझी सोजा बघेत येतो का. धन्यवाद धन्यवाद. यस, या ठिकाणी 50 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. चला प्लीज जरा स्पीडअप करा प्लीज. तर याच्यानंतरचे नेक्स्ट मॅच होईल बी. याच्यातला विजेता आणि ओम साई बिलिव्हर्स. याच्यातला विजेता संघ आणि ओम साई बिलिव्हर्स अशी ही नेक्स्ट मॅच, आगामी लढत नेक्स्ट मॅच होईल बी. चला चला स्पीडअप करा प्लीज. JK रिअल्स. अच्छा अच्छा, फायनलचं तिकीट बघूया. अंतिम फेरीत दाखल झालं याच्यातला बघूया. या ठिकाणी JK रिअल इस्टेट. खरं म्हणजे मातोश्री टायगर्स हा टॉपवर होता काल, पण आज मात्र त्यांचा यस काल जबरदस्त परफॉर्मन्स, पण आज मात्र फ्लॉप. म्हणजे 10वीला 90% आणि 12वीला नापास. यस नक्की या ठिकाणी मातोश्री बरं नशीब ते केली, हरली या ठिकाणी.
सरकारवाले हरले ना. चला 50 धावांची गरज. पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची, बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. 50 धावांची गरज. थोडा अंपायर जरा स्पीडअप करा प्लीज. जर सामना इथं मच्छरात खेळावा लागेल कारण आपल्या लाईटची प्रोव्हिजन नाही येतं प्लीज. अक्षय आणि उपेन आणि 40 फ्लाय दिलीप पाटील. आज दिवसभरावर ज्यांना अतिशय अतिशय चांगला बॉलिंग अटॅक. कुठे गेले ते? गेला का? कोण आणलं? चला पहिला चेंडू मिडॉनला टॅप केला या ठिकाणी. दिलीप पाटील तयार. 40+6. हो येस. पुन्हा एकदा तंत्रशुद्ध फटका बघूया. अतिशय कलात्मक क्लास स्ट्रोक्स. चेंडू झाल्या ठिकाणी दिपेश कवबोयला बदला चेंडू पुश केलाय. मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या 3 वर बिनबाद 3. 50 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. याच्यानंतर मॅच होईल बघूया. दुसरी सेमीफायनल, दुसरी उपांत्य फेरीचा एक जबरदस्त सामना. काटे की टक्कर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. अक्कोट डब्याचा चेंडू या ठिकाणी काऊ कॉर्नर जाईल आणि फलंदाज धक्का क्रमांक बसेल पहिला. अतिशय खराब सुरुवात. डळमळीत विकृत विक्षिप्त सुरुवात. धक्का क्रमांक बसेल पहिल्या विकेटचा बदन प्रभात. पहिली गळती गच्छंती. पहिली विकेट नेस्त नाबूद नामशेष नामहराम. प्रथम विकेट. बॅक टू द डगआउट. तर पुढचे सामने असतील 3 षटकांचे. खरं आपल्याकडे वेळ नाही आहे एवढा. खरं जवळजवळ 5:45 वाजले आहेत. खरं म्हणजे यावेळी मॅचेस संपायला पाहिजे आणि बक्षीस वितरण चालू व्हायला पाहिजे. खरं मग आपला शेड्यूल फार बिझी होतं वास्तविक. तर दुसरी सेमीफायनल होईल बी 3 ओव्हर्स लिमिटेड ओनली. दोन्ही संघाला विनंती असेल. दिलीप पाटील आणि हा पहिला षटकार. जबरदस्त टायमिंग. प्रॉपर स्ट्रोक. लॉंगांच्या डोक्यावरून अतिशय नेत्रदीपक टायमिंग. कलात्मक स्ट्रोक. चाबूक शॉट. भिंगरी शॉट. स्वराज्यासाठी लढले माऊले. परवाना केली जीवाची. हिंदू स्वराज्य निर्माण केली ही कहाणी त्या राजाची. ही कहाणी त्या राजाची. हे झाला न कधी होणार नाही. राजा शिवाजी झाला न कधी होणार नाही. धन्यवाद. यस. महाराष्ट्राचे आदर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन धावेली संपूर्ण भारत नगरी. आणि हा येस लॉफ्टेड. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. 6 धावांसाठी. अगेन दॅट शुड बी स्ट्रोक. टोटल स्कोर इज 15. शिवबाच्या आम्हाला कुणाची भीती. या स्वराज्यात शिवबाच्या आम्हाला कुणाची भीती. साऱ्या विश्वात ज्यांची ख्याती आमचा बाप छत्रपती. साऱ्या विश्वात ज्यांची ख्याती आमचा बाप छत्रपती. या स्वराज्यात शिवबाच्या. धाव संख्या नेऊन दिली 15 वर बिनबाद 15. दमदार सलामी. जबरदस्त सुरुवात. 1-15 19 19 तर सन्माननीय मनोहर घरत यांना विनंती आहे कृपया स्टेजवर या प्लीज. मनोहरजी घरत आपण कुठं असाल तर आपणास विनंती आहे कृपया स्टेजवर येऊन यावं. आणि हा यस पुन्हा द क्लास स्ट्रोक. काय टायमिंग.
जबरदस्त अप्रतिम फटका बघूया सलग तिसरे हे षटकार बघूया षटकारांची तिकडी पहिला ऑन ड्राईव्ह नंतर ऑफ ड्राईव्ह नंतर कव्हर ड्राईव्ह 18 आणि 29 धावांची गरज म्हणजे जवळ या ठिकाणी अतिशय क्लास बॅटिंग आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात पहिल्या षटकात धावा कुठल्या या ठिकाणी 21 धावांची अतिशय भन्नाट दमदार एकवीस बरोबर चेंडू बाकी बॉल आहेत 18 आणि धावा पाहिजे 29 या रोहन पाटील कुठं असाल तर विनंती करतो प्लीज अजून एकदा आपला परफॉर्मन्स या ठिकाणी साधारण करावं बरोबर की नाही प्रेक्षक आपले उत्कंठ इथं वाट बघत आहेत बघूया रोहन सुधाकर पाटील आणि अमोल सुधाकर पाटील एवन जोडी कारण अमोल पाटील खरं म्हणजे गोल्डन मॅन आहे ना गोल्डन मॅन आहे आता एका ठिकाणी गोल्डन मॅन आला बघा चेन घातली ते 2 तोल्याची न दुसऱ्या दिवशी सोनारा कडकान तिच्या आयला कसला घंट्याचा गोल्डन मॅन म्हणजे गोल्डन मॅन सरपाडा गावचा दुसरा गोल्डन मॅन या ठिकाणी अमोल पाटील आणि हा चेंडू बघूया रिव्हर्स शॉट जबरदस्त टायमिंग ज्या फटक्याला म्हणतात येड धावा फटका 6 धावांसाठी 4 की 6 चौकार 4 धावांसाठी या धाव संख्या 25 अकोट डाब्याचा हो येस पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी लेग स्लिपला बघूया मिळेल एक धाव चांगलं बघूया संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 26 वर राहिले अजून फक्त 24 धावांची गरज बॉल राहिले बाकी 16 रेप्स बॉलिंग मार्क होता या नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा गोलंदाज विश्वास पाटील कर या स्पर्धेमध्ये ज्या लीगमध्ये बघूया जे अव्वल जे टॉपर गौरव येस कॅमेरामॅन तर सन्माननीय मनोहर घरत यांचा इथं सन्मान होतो या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय कमलाकर केणी यांच्या शुभ हस्ते हरिभक्त परायण 15 मध्ये 23 धावांची गरज अतिशय रोमांचक नाट्यमय चित्तथरारक सामना हो क्लीन बॉल त्रिफळाचित पितल उघड्यावर दांडे गोल झाले चेंडू गेला ढेंगातून पसार झाला आणि फलंदाज बाद होईल डीजे छोड दे ठोक दे माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला ये देखो येस डान्सर कशी आली हो फळाला धन्यवाद धन्यवाद ठिकाणी बाप वाख शुभा जन्म सरपाडा गावातील येवन जोडी अमोल पाटील रोहन पाटील जरा कोळी डान्स लावा कोळी डान्स डीजेवाले कोळी डान्स लावा आणि त्यांच्यावर परफॉर्मन्स करतील आमचे 2 हे डान्सर एक आहे रंबा आणि दुसरी आहे उर्वशी डान्स करा जरा जागा लोकांना जरा खुश करा जरा बघूया कारण नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे कारण तुमची गावाची प्रेमी लेगाया कारण म्हणजे गाव को पाया SPL येस मॅच नंतर हो येस पुन्हा एकदा येस क्लास डिलिव्हरी काय जबरदस्त चेंडू पुण्या झपकन आतमध्ये वळला बघूया अचूकता दाहकता आणि भेदकता यांचं हे परिपूर्ण मिश्रण
आणि 12 मध्ये 22 धावांची गरज. 12 balls to go, required 22 runs. प्रति षटकामागे 11 धावांचे इक्वेशन समीकरण अस्किन रन रेट. एक रंगतदार सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना, अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना, जबरदस्त संघर्षमय मॅच. ही सेमी फायनल, याच्यानंतर दुसरे सेमी फायनल. तर ओम साई संघाचे कॅप्टन यस, या ठिकाणी तुम्हाला सतर्क राहायचं आहे, प्लीज अलर्ट राहायचं आहे. कारण विशाल पाडे यांचं हळूहळू येतं या ठिकाणी. चला 12 मध्ये या ठिकाणी जरा थोडं स्पीडअप करा प्लीज. अजूनही 2 मॅच बाकी आहेत. पण नंतरचा सामना असेल हा 3 षटकांचा असेल. दोन्ही संघाला विनंती असेल. तर सन्माननीय बाबा बिल्डर्स, तर त्यांनी या स्पर्धेसाठी जे योगदान दिले या ठिकाणी, तर त्यांना धन्यवाद. बाबा बिल्डर्स यांना इथं सन्मानित करतात. आमचे सन्माननीय दीपेश पाटील यांच्या शुभ हस्ते स्पर्धेची गोड आठवण शाल आणि पुष्पगुच्छ बघूया. कॅमेरामन, आता तुम्ही कॅमेरामन ठेवले लांब तिकडं, कसा व्हायचं? बायको या खोलीत, नवरा दुसऱ्या खोलीत, कसं व्हायचं? बरोबर की नाही? आणि हा येस, आपण टप्प्याचा पुन्हा लॉप केला, चेंडू हवेमध्ये असेल, एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा झेल झाला, ड्रॉप या ठिकाणी. तर सन्मानित सोमनाथ बिल्डर्सचे मिश्राजी यांना देखील सन्मानित करावे स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय चांगली स्पर्धा. तर 1200 रुपयाचं भरीव योगदान या स्पर्धेसाठी एसपीसाठी बघूया. पुरस्कृत पुन्हा त्यांना धन्यवाद देतो बघूया. अतिशय नामवंत स्पर्धा. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज. 11 balls to go, required 19 runs. ते तुम्ही द्या त्यांना. आता एकाने शेपटाला हात धरा, दुसऱ्याने शेंगाला हात धरा. त्याच्यानंतर परफॉर्मन्स कधी आमचे यवन जोडी रोहन पाटील आणि अमोल पाटील. हो यस, काही गरज नाही, रिव्हर्स अटॅक करायचं आहे बघूया. जर सरळ बॅटने धावा येत असतील, पुन्हा 1 धावेचा बेनिफिट. उर्वरित बॉल बाकी आहे त्या ठिकाणी. दहा चेंडू 18 म्हणजे 1.80 बॉल राहिले. 10 धावा पाहिजे 18. अतिशय नाट्यमय सामना, जबरदस्त ट्विस्ट, जबरदस्त क्लायमॅक्स या सामन्याचा उत्तरार्ध. आणि हा चेंडू हवेमध्ये सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद होईल. आणि फॉलोथ्रोमध्ये झेल घेतलाय. आणखीन एका विकेटचा बदन या ठिकाणी. अजूनही पाय करा. कान्हा 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 माझ्या मना, तुझ्यासाठी तुझ्यासाठी आहे बना. खाली उतरा 2 पायऱ्या खाली उतरा जरा प्लीज. लोकांना कळू द्या जरा प्लीज. जरा खाली उतरा, जरा लोकांना बघू द्या. जरा खाली उतरा जरा प्लीज. दोघांनी चांगला डान्स केला, कमिटीला पण द्यायला लावला वर्ष तुम्हाला. कृपया ज्याने स्पर्धेकडे जे ट्रॉफी दिल्यात पुरस्कृत बघूया, त्यांना विनंती अशी, कृपया स्टेजवर या प्लीज. ज्याने जे कोणी मान्यवर दानशूर व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्यात, तर आमचे सन्माननीय जे मान्यवर असते बघूया या ठिकाणी. प्रथम द्वितीय क्रमांकाचं बक्षीस सन्माननीय नीताताई धोडी, भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा कार्यकारिणी सदस्य यांच्याकडून. आणि तृतीय क्रमांकाचे चषक श्री मामाचंद दिलीप भाई यांच्याकडून. आणि चतुर्थ क्रमांकाचे चषक श्री आनंद भालचंद्र यांच्याकडून. आणि मालिका विजय मॅन ऑफ द सिरीज सन्माननीय कैलासवासी दिवंगत श्रीमती तानामती हरिचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय वासुदेव हरिचंद्र पाटील
यांच्याकडून त्यांचे उत्कृष्ट फलंदाज कुमार आमाई घनश्याम पाटील, उत्कृष्ट गोलंदाज कैलासवासी श्रीमती पार्वती शंकर घरत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सन्माननीय भरत शंकर घरत यांच्याकडून आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कैलासवासी श्रीमती पार्वती शंकर घरत यांच्या सन्मानार्थ श्री भरत शंकर घरत आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक कैलासवासी श्री रघुनाथ जगदेव पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार सतेज गणराज पाटील यांच्याकडून आणि सामनावीर म्हणजे प्रत्येक सामन्यासाठी जे मॅन ऑफ द मॅच श्री कुणाल नरेश घरत यांच्याकडून सामनावीर मेडल प्रत्येक सामन्यासाठी सौ सानिका संतोष पाटील ग्रामपंचायत उमरोळी सदस्य यांच्याकडून आणि SPLसाठी लागतील तितके चेंडू ज्यांनी बॉल सप्लाय केले आहेत कैलासवासी 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. चला नेक्स्ट मॅच होईल बी याच्यात 6 मध्ये आणि नंतरचा सामना असेल तो फक्त 3 षटकांचा असेल. दोन्ही संघाला जबरदस्त 6 वाजलेले त्या ठिकाणी. यस या ठिकाणी आशिष शेवटचं षटक. चला स्पीडअप करा प्लीज. नो टाइम मीटिंग अंपायर दादा वॉर्निंग दादा प्लीज. टाइम नाही आपल्याकडे प्लीज. अजून 2 मॅच बाकी आहेत म्हणजे जवळजवळ 12 ओव्हर आहेत तुमच्यावर 12 आणि हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी राहिले 5 चेंडूनी पाहिजे धावा 16 धावांची गरज. काय जबरदस्त सामना पुन्हा एकदा काटे की टक्कर कडा संघर्ष कडा मुकाबला जबरदस्त ट्विस्ट दोलायमान स्थिती मॅच अजूनही बॅलन्स आहे या ठिकाणी. चला प्लीज स्पीडअप. आणि हा यस चेंडू हवेमध्ये अशा पुन्हा एकदा यस फॉलोथ्रोमध्ये आणि 4 मध्ये राहिल्या 16 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूला चौका ठोकावा लावा लागेल. धन्यवाद धन्यवाद. यस 4 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. ठोका ठोकी करा मागून ठोका पुढून ठोका पण ठोका. 4 balls to go required 16 runs. 4 मध्ये 16 धावांची गरज. A1 जोडी या ठिकाणी राकेश पाटील आणि अमोल पाटील. तर सोमनाथ बिल्डर यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश या ठिकाणी पुरस्कृत बघूया पुन्हा SPL साठी पुन्हा धन्यवाद या ठिकाणी सोमनाथ बिल्डर्स धन्यवाद देतो आपण. या ठिकाणी अतिशय नामवंत स्पर्धा SPL आणि हा जवळजवळ सामना या ठिकाणी लूज झाला बघूया. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. हा जर बॉल डॉट गेला संपूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि या स्पर्धेतून बाहेर जाईल तो या ठिकाणी. आणि हा पहिला षटकार याचे रन राहिल्या 2 चेंडू मध्ये राहिल्या. धन्यवाद. राहिले बॉल 2 10 धावांची गरज. तर आकाश यांनी सामना जिंकून दिला 500 रुपयाचे कॅश प्राइज. राहिले बॉल 2 बॉल 2 10 धावा. 101 ला काय किंमत आहे 101 ला. अरे टीन तर येते का सांगा मला. 500 कमीत कमी 500. 101 ला काही नाही. पाव किलो लसूण पण येणार नाही. हा 1001 असं 1-0 वाढवा त्याच्यात मध्ये घाला 1-0. येस येस अमोल पाटील 101 ला किंमत नाही सध्या व्हॅल्यू नाही.
आणि हा जवळजवळ सामना या ठिकाणी फिनिश होण्याच्या मार्गावर राहिला. शेवटचा बॉल जरी मारायला दिला तरी फरक पडणार नाही. येस अमोल पाटील. आणि हा यस बऱ्याच सामना जिंकला या ठिकाणी. जबरदस्त परफॉर्मन्स आणि या ठिकाणी बाहेर गेलाय तो संघ या ठिकाणी मितांशी फायटर्स. या दोन्ही संघाचे कॅप्टन ओम साई बिलिव्हर्स आणि याच्यानंतर या दोन्ही संघाचे कॅप्टन बघूया. सामना असेल म्हणते 2 षटकांचा, कारण आपल्याकडे वेळ नाहीये. 2 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाला विनंती असेल